गुजरात पीएम मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत राहुल गांधी यांनी नवीन सीबीआय संचालकांच्या निवडीवर आपली असहमतता दर्शवली आहे। तर निवडीसाठी सादर केलेल्या 69 उमेदवारांचा तपशील देण्यात आला नाहीये असा आरोप त्यांनी केलाय। तर सीबीआय संचालक निवड प्रक्रियेला केवळ एक औपचारिकता बनवण्यात आलाय असा दावाही राहुल गांधींनी केलाय। केंद्र सरकारनं सीबीआयचा वारंवार गैरवापर केलाय। ही भारताची प्रमुख तपास यंत्रणा आहे, पण तुम्ही तिचा वापर राजकीय विरोधक, पत्रकार आणि टीकाकारांना लक्ष्य करण्यासाठी केला। संस्थांवर होणारा असा ताबा रोखण्यासाठीच विरोधी पक्षनेत्याचा निवड समितीत समावेश असतो। खेदाची गोष्ट म्हणजे तुम्ही मला या प्रक्रियेत अशी कोणतीही भूमिका दिलेली नाही, ज्यामुळे निष्पक्ष निवड प्रक्रिया सुनिश्चित होईल। शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांचं स्वमूल्यांकन अहवाल किंवा 360 डिग्री अहवाल उपलब्ध करून दिलेले नाहीत। मला हे अहवाल पाहण्यास स्पष्टपणे नकार देण्यात आला। कोणत्याही कायदेशीर आधाराशिवाय जाणीवपूर्वक माहिती देण्यास नकार देणं ही निवड प्रक्रियेची थट्टा आहे। यावरून हे स्पष्टपणे दिसून येतं की केवळ तुमचा पूर्वनिश्चित उमेदवारच निवडला गेला पाहिजे। मागील 2 बैठकांमध्ये मी पंतप्रधानांना निष्पक्ष आणि पारदर्शक प्रक्रियेसाठी उपाययोजना सुचवणारं पत्र लिहिलं होतं। आजपर्यंत मला त्या पत्राला कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही।